दिल्ली उच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाची धमकीमुळे काही खटल्यांची सुनावणी पुढे ढकलली। न्यायालयाच्या परिसरात शोध सुरू। दिल्ली पाठोपाठ मुंबई हायकोर्टाला धमकी। मुंबई हायकोर्टाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी। मुंबई हायकोर्ट रिकामं करून तपासणी सुरू। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा। ठाकरे बंधूंच्या युतीआधी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी। ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्यानं भरत कराडची आत्महत्या। भुजबळांनी घेतली कराड कुटुंबियांची भेट। भुजबळांकडून कराड कुटुंबियांचं सांत्वन। मराठ्यांना वेगळं 10% आरक्षण नको का? छगन भुजबळांचा मराठा समाजाला सवाल। ईडब्ल्यूएसचं आरक्षण सुद्धा मराठा समाजाला नको का? भुजबळांचा सवाल। सातारा गॅझेट संदर्भात हालचालींना वेग। मंत्री शिवेंद्रराजे आज विभागीय आयुक्तांची भेट घेणार। सातारा गॅझेट नेमकं काय, त्यात कोणते उल्लेख, काय पुरावे याची बैठकीत चर्चा होणार। एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाची एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये मोर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील जिल्हा प्रमुखांची आज मातोश्रीवर बैठक। राज ठाकरेंसोबतच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बैठकांचा सिलसिला वाढला। पालिकेच्या तयारीला सुद्धा वेग। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। मुंबईमध्ये महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्यानं चाचपणी। राज्यातील नेत्यांनी नेपाळच्या उद्रेकाकडे गांभीर्यानं पाहायला हवं। खासदार संजय राऊत यांचा टोला। तर भारतात असं होणं कधीही शक्य नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी। अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम। पुण्यातील हडपसरपासून करणार उपक्रमाला सुरुवात। लोकांच्या समस्या जाणून घेणार। अजित पवारांनी स्वतःला रॉबिनहुड समजून दमदाटी करू नये, राजू शेट्टींची टीका। अजित पवार यांची दादागिरी मोडून काढू, राजू शेट्टींचा इशारा। सोलापुरातील कुरडू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक। मुरुम उत्खनन प्रकरणातील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद। याच प्रकरणावरून अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला दिला होता दम।